आपण येरमाळा येथील येडेश्वरी मंदिर परिसरामध्ये आहोत आणि हा जो पाठीमागे पाहताय हा येडेश्वरी मंदिराचा जो डोंगराचा परिसर आहे। आणि खरं तर मला इथं आल्यानंतर आश्चर्याचा धक्का हा बसला की पूर्ण डोंगराला या ठिकाणी भाविकांकडून परिक्रमा केली जाते, दोरा बांधला जातो आणि जी काही नवस आहे तो त्या या ठिकाणी बोलला जातो। खरं तर पूर्ण मंदिराला दोरा बांधला जातो आणि ही जी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी इथं तुम्ही बघताय की भाविक जे आहेत ते त्या ठिकाणी दोरा बांधण्यासाठी दोरा बांधतायत। इथून दोऱ्याला बांधून सुरुवात केली जाते आणि पूर्ण मंदिराला खेटा घातला जातो, परिक्रमा पूर्ण केली जाते। ज्या पद्धतीनं गोवर्धन पर्वताला परिक्रमा केली जाते त्या पद्धतीनं येडेश्वरी मंदिराच्या डोंगराला देखील पूर्णपणे परिक्रमा केली जाते। आपल्यासोबत महाराज आहेत, पुजारी आहेत। मला सांगा की काय नेमकी ही आख्यायिका आहे, काय याच्याबद्दलचे लोकांची भावना आहे की पूर्णपणे डोंगराला परिक्रमा केली जाते, काय सांगाल त्याबद्दल? ह्या खेट्याचं महत्त्व असं आहे की ह्या जर डोंगराला वेढा मारला तर आपल्या घरादारातला वेढा निघतो, म्हणून हा डोंगराला प्रदक्षिणा घातली जाते। आणि आपापले भक्त असे नवस बोलतात की पूर्ण झाले की असे डोंगराला वेढा घालतात। हे काय नेमकी संकल्पना आहे की इथून सुरुवात किती किलोमीटरचं अंतर आहे, चालताना बोलायचं नाही, पाठीमागे बघायचं नाही काय? ही जवळजवळ 1.25 कोसाचा पूर्ण डोंगर आहे। हे खेटा घालताना मागं बघायचं नाही, एकामेकाला बोलायचं नाही आणि नामस्मरण करत खेटा घालायचा। देवीचं नामस्मरण करत खेटा घालायचा। असे किती भाविक खेटा घालतात? हे असं असंख्य भाविक आहेत, सांगता येत नाही, शब्दात नाहीत कशात। काय श्रद्धा आहे भाविकांची? सध्या असं मावशी सांगा तुम्हाला काय वाटतंय? मावशी काय सांगाल की तुम्ही आता देवीच्या मंदिराला पूर्णपणे डोंगराला जो आहे तो खेटा घालणार आहे, दोरा आहे तुमच्या हातामध्ये, तो बांधणार आहेत, इथून सुरुवात करणार आहेत, कोणाला बोलायचं नाही, काय भावना आहे तुमची? घरात आमची भावना की सुख यावं, लेकरं चांगले राहावे, आपला संसार चांगला सुखाचा चालावा म्हणून हे आम्ही करतो। ह्याच्यासाठी आम्ही कुठून आले तुम्ही? आम्ही लातूरवरून। लातूरून. काय नाव तुमचं? सुमनबाई रसाळ। तुम्ही कुठून आले? आम्ही पुण्यावरून। पुण्यावरून. आता आईचं सत्पन नाही देवीचं एवढं सरीचं की लेकरा बाळांना सगळ्याला म्हणजे अशी चुकू देत नाही, काय नाही, व्यवस्थित नेती, व्यवस्थित आणती आणि संकट सगळे दूर करती, एवढंच। मग आता काय वाटतं तुम्ही आता किती 1-1.5-2 किलोमीटरचं अंतर असेल, हे चालणार आहेत तुम्ही? काय सांगता? असं म्हणजे एक अर्धा एक तासात पटापटात होतं, म्हणजे वाटत बी नाही की गेल्यावानी वाटत नाही, देवीचं नामस्मरण मस्त। करत हा चालायचं. एवढं सर काय सांगाल, कुठून आले तुम्ही? किट्टी आडगाव, माजलगाव तालुका। काय दोरा बांधणार आहे, तिथून सुरुवात करणार? हा, दोरा बांधणार आहे। काय सांगाल, काय नवस केला तुम्ही? काय नवस काय ना असाच दोरा। तुम्ही कुठून आले होते? आम्ही लातूरवरून आले। काय सांगाल आता ही सुरुवात करणार आहे इथून पूर्णपणे 1.5 काय किलोमीटर चालणार आहे, ती बोलायचं नाही, मागे असं वळायचं नाही, किंवा देवीवरती काय श्रद्धा आहे, काय सांगाल? श्रद्धा आहे, असं लेकरावानं शाळा शिकलेली आहे, थोडे वेड्याने करतात, करून येड्यावानी, म्हणून चांगलं चलावं, घरातला येडा निघावा म्हणून आम्हाला कडे येडा घ्यायचा आहे। हा, लेकरावरतीचा आशीर्वाद राहावा, वेडा, देवीच्या मंदिराला डोंगराला वेडा घातला, आपला वेडा निघून जातो। काय सांगाल? काय सर, चांगलं आहे सर। मला लेकरू होत नव्हतं, जीवन पायरीला दर्शन केलं, लेकरू होते म्हणून, पहिली पोरगी झाली। काय सांगशील बाळा, बोला येत ना तुला? आता तू चालणार जाणार आहे तू वेडा घालण्यासाठी, काय मागणार देवीकडे? भया म्हणून। आपण जर एकूणच परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत ते चैत्र पौर्णिमा यात्रेला या ठिकाणी येतात आणि खरं तर येरमाळ्यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। त्यामध्ये जे आहेत ते अनेक भाविक जे आहेत ते मंदिराला या ठिकाणी पूर्णपणे डोंगराला खेटा घालताना आपल्याला बघायला मिळतात। आपण बघू शकतो अशा पद्धतीने जो दोरा आहे तो बांधला जातो, त्या ठिकाणी झाडाच्या खोडाला दोरा बांधला जातो आणि तो पूर्णपणे दोरा हातात घेऊन अशा प्रकारे जे भाविक आहेत ते चालताना आपल्याला बघायला मिळतात। ज्यावेळेस भाविक चालतात त्यावेळेस त्यांनी कोणाशी बोलायचं नाही आहे किंवा ते पाठीमागे बघितलं जात नाही, देवाचं नामस्मरण करत हा वेढा पूर्ण केला जातो। ही खरं तर खूप मोठी श्रद्धा आहे देवीवरती आणि खरं तर आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी येरमाळ्यामध्ये बघायला मिळते आणि देवीला पूर्णपणे देवीच्या डोंगराला हा खेटा घातला जातो, हा वेढा मारला जातो, कारण आपल्या आयुष्यातला वेढा उठावा किंवा आपल्या आयुष्यात चांगले दिवस यावेत हीच या भाविकांची श्रद्धा आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, येरमाळा, महाराष्ट्र।